केलेलं आहे. वाईरकरजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो, कारण तुम्ही त्यावेळेला बाळासाहेबांचं काय झालं, एक सरत्या काळामध्ये बाळासाहेबांची एक खंत होती की अरे माझं व्यंगचित्रकार म्हणून ओळख, आणि त्यातून ते फटकारे पुस्तक जन्माला आलं. पुस्तकाचं नाव काय ठेवायचं तर बाळासाहेबांनी सांगितलं फटकारे. पण ते फटकारे म्हणजे कसं, नुसतं रक्तबंबाळ करणारे नाही. म्हणजे ह्याच्यात सुद्धा परत मी माझ्या आजोबांचं सांगतो की आता हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपल्या देशात काय झालेलं आहे, सत्ताधारी आहे तो जनतेचा विरोधी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष आहे तो जनतेसाठी सत्ताधारी पक्ष असतो, कारण तो त्याची बाजू घेऊन लढत असतो. सत्तेत असलो काय आणि नसलो काय आम्ही आपल्या जनतेसोबतच असणार, जनतेसोबतच असणार नेहमी. पण आजोबाजी सांगायचे की जरूर टीका करायला पाहिजे, जे पटत नाही. म्हणजे आजोबांनी सुद्धा अगदी छत्रपती शाहू महाराज आणि माझे आजोबा यांचं चांगलं सख्य होतं, म्हणजे खूप चांगले संबंध होते. पण जे त्यांना आजोबांना पटलं नाही तेव्हा त्यांना सुद्धा त्यांनी सांगितले की हे योग्य नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांच्यावरही टीका केली होती, पण टीका केल्यानंतरही दोघांचे संबंध चांगले राहिले होते. हे वैशिष्ट्य होतं, याला माणुसकी म्हणतात. की अरे ठीक आहे, हे माझं चुकलंय, चूक दाखवतो तो खरा मित्र असतो. की हे तू चुकतोयस, हे करू नकोस, आम्ही सांगायचा प्रयत्न केला, पण ते आपले त्यांना गडकरी साहेब मंत्री म्हटल्यानंतर खड्ड्याशिवाय दुसरं काय त्यांच्या नशिबी येणार भाजपच्या.